स्टार्ट झालं. सो आपण सगळ्यांनी जे व्हिज्युअलायझेशन केलं तर कसं वाटलं मग सगळ्यांना? खूप छान वाटलं मला. अं, तुम्ही ध्रुवांनी जे रेकॉर्डिंग पाठवलं होतं, त्याची मला आठवण झाली पुन्हा एकदा की मला तसं रेकॉर्डिंग करायचं आहे, व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. आणि ते मॅडमने सांगितलेलं होतं की आपण मनात जेव्हा हृदयापासून सगळ्या गोष्टी फील करतो तर ते आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत. त्यांनी चार गोष्टी सांगितल्या होत्या. अं, पहिल्यांदा आपण मागतोय न्यूज कडून, नंतर ऐकतोय आपण काय बोलतोय ते व्हिज्युअलाइज करतोय आणि प्रॅक्टिस करतोय. हे चार गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या. तर हम्म. ते मी करत होतो. तर मॅमने आपल्याला 5 स्टेप सांगितल्या, सो त्या आपण फॉलो करायच्या डेली आणि करायचं हे व्हिज्युअलायझेशन. सो जेव्हा जेव्हा आता आपण इथून पुढे व्हिज्युअलायझेशन करू, तेव्हा तेव्हा आपण या चॅप्टरची प्रॅक्टिस करू शकतो. आपल्या हृदयावर हात ठेवून आधी मन एकाग्र करून, डोळे बंद करून 30 सेकंदांकरता शांत आधी स्वतःला पूर्ण एकाग्र केल्यानंतर मग आपण हे व्हिज्युअलायझेशन स्टार्ट करू शकतो. जेणेकरून आपल्याला फास्ट इफेक्ट मिळेल, भरपूर एनर्जी मिळेल ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी म्हणून. तसंच आपलं विजन बोर्ड पण आपल्याला जर बनवलेला असेल तर तो चांगला आहे. पण नवीन विजन बोर्ड बनवायचे कोणाला किंवा काय, तर विजन बोर्ड सुद्धा त्यांनी सांगितलं बनवायला. क्लॅरिटी पाहिजे त्या विजन बोर्ड मध्ये, की ते ट्रान्सपरंटली दिसलं पाहिजे की ते खरं काय विजन आहे त्या त्याच्यामध्ये. विजन बोर्डवर नको जायला दीपक सर, कारण आजचं आपलं चॅप्टर स्पेसिफिक हृदयस्थ जादू आहे ना. सो आपण ओके, त्याच्याविषयीच बोलूया. ठीक आहे, चालेल. थँक्यू. सो आता आपण मग काउंट युअर ब्लेसिंग्स लिहू, तेच कंटिन्यू करू. आणि ते झाल्यानंतर मग आपल्याकडे वेळ असेल तर आपण दुसरं एखादं फोकस ग्रॅटिट्यूड करू. त्या दिवशी कीर्ती मॅमने आपल्या नाही हेल्थबद्दल. स्नेहा मॅम, 10 काउंट युअर ब्लेसिंग्स झाल्यावर कालचं जे चॅप्टर आहे भव्य दिव्य परिणाम, त्याचं असाइनमेंट ते झालं ना काल, मॅग्निफिशंट आउटकम. हो 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 हा, चालेल. मग त्याची असाइनमेंट पण आजच कम्प्लीट करायची आपल्याला. त्यामुळे थोडं प्लीज फास्ट लिहा. हा असाइनमेंट प्रत्येकाला नंतर सेशन नंतर लिहायला सांगा ना मॅम. काय म्हणताय? ते 10 हे आपले जे वरदान आहेत ते सेशन नंतर पण लिहिले तर चालतील ना. नाही, ठीक आहे कालच्या ना, 10 लेसन मध्ये. लिहायला. झालंय 10 तसं. लिहायला 10 मिनिटं लागतील ना अरुणा मॅम, पण ते पण रोजचं ते कमिटमेंट आहे आपलं लिहिणं. सो हो हो. सेशन मध्ये ते व्हायलाच पाहिजे. झाले मॅम.
ओके, बाकी सगळ्यांचे झाले का? येस. ठीक आहे, 2 मिनिटात लिहून घ्या सगळेजण. ठीक आहे, आपण स्टार्ट करायचं का मग आता पुढचं? कोणाचे राहिले असतील इन केस 2-3 तर मग लिहू शकतात नंतर. झालं लिहून. मॅडम मी थोडा वेळ कॅमेरा बंद ठेवते हा. हो हो. झाले मॅडम. घेऊयात पुढचं. तो आपलं 21वा चॅप्टर आहे आपल्या जादुई परिणामांचं भव्य दिव्य परिणाम. कोणी काल अटेंड केलंय मॅमचं मॅग्निफिशंट आउटकम वालं चॅप्टर? सो काल हो. मॅम चॅप्टर मध्ये काय सांगितलं? आपल्या दररोजच्या कामांमध्ये पण आपण कधी कधी कुठे कुठे जाण्यासाठी बऱ्याचदा असं म्हणतो आय होप हे होईल, आय होप ते होईल. सो मॅमने काल तेच सांगितलं की बऱ्याचदा तुम्ही असंच बोलतात की आय होप माझं हे काम पटकन होऊन जाऊ, आय होप आता मी असं म्हणू शकते की आय होप सावी आज पटकन उठेल आणि पटकन आवरेल, आय होप की असं होईल, आय होप तसं होईल. पण आपल्याला आपण काय शब्द यूज करतो? होप, की ते तसं होईल अशी मी इच्छा व्यक्त करते. पण आपण असं नाही म्हणत आहे की ते मग आपण असं त्याच्याऐवजी आपण असं करू शकतो ना. मी असं म्हणू शकते की अरे मी ती गोष्ट ऑलरेडी आधी चांगल्या प्रकारे घडली आहे असं पण मी म्हणू शकते की अरे वा आज तर सावीने खूप छान पटकन आवरलं, थँक्यू सो मच सावी असं मी म्हणू शकते. सो तुम्ही पण तुमच्या डे टू डे लाईफ मधल्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल तसं व्हिज्युअलायझेशन करू शकता. जसं की कालचा आपला कार्यक्रम, आपलं लोकेशन चेंज झालं होतं पण जसं कीर्ती मॅम, अविनाश सर किंवा
आपण सगळेजण, प्रतिभा मॅम, मी, तुम्ही पण सगळेजण, आपण सगळेच मॅग्निफिशंट आउटकम लावत होतो की आजचा कार्यक्रम तर खूपच छान झालेला आहे आणि एकदम सगळ्यांना अमेझिंग फिलिंग्स आलेले आहेत. सो आणि खरंच आपला कार्यक्रम तसाच झाला मग. म्हणजे अतिशय छान प्रकारे फूड खूप डिलिशियस होतं. सो सगळं म्हणजे आपला दिवस पूर्ण किती छान गेला की आपला सगळ्यांचा अक्षरशः पाय पण निघत नव्हता हॉलमधून. सो हे सगळं का घडून आलं? कारण जस्ट बिकॉज आपण होप नव्हतं ठेवलं, तर आपण आपलं ऑलरेडी व्हिज्युअलायझेशन केलं होतं की ते झालेलंच आहे सगळं तसं छान. सो मग आपण प्रत्येकच छोट्या गोष्टीत तसंच करू शकतो. जसं की फॉर एक्झाम्पल मला ऑफिसला लवकर पोहोचायचं, तर मग मी तेव्हा पण असंच म्हणेल की असं नाही म्हणणार की आय होप माझ्या ऑफिसची शटल आज लवकर येईल, आय होप की मी लवकर पोहोचेल. मी असं का म्हणेल? त्याच्यापेक्षा मी असं म्हणेल की माझी ऑफिसची शटल वेळेत आली आहे आणि मी अगदी वेळेत मस्त 8:45ला ऑफिसमध्ये पोहोचून पंचिंग करून छान लॉग इन पण केलं आहे. सो असं आपण मॅग्निफिशंट आउटकम देऊ शकतो, भव्य दिव्य परिणाम ज्याला आपण म्हणतो मराठीत. जसं की फॉर एक्झाम्पल आता यांनी उदाहरण तेच दिले पुस्तकात की डॅश डॅश गोष्टीबाबत चांगला भव्य दिव्य परिणाम घडून आल्याबद्दल मी आभारी आहे. सो मग मी तेच करेल की आता मी असंच म्हणेल की थँक्यू सो मच सावियास, तू फार छान प्रकारे आवरून स्वतः पटकन आवरून मला खूप छान प्रकारे मदत केली, त्यासाठी खरोखरच मी तुझी खूप आभारी आहे. थँक्यू सो मच मला इतकी छान हेल्प करण्यासाठी, इतका छान सपोर्ट करण्यासाठी. सो आपण अशा प्रकारे हे मी अगदी छोटं एक्झाम्पल दिलं खरं तर, पण अशा बऱ्याच गोष्टी येतात दिवसभरात. आपल्या अनएक्सपेक्टेड सिच्युएशन बऱ्याच येतात की जेव्हा आपल्याला अगदी पटकन कळत नाही की आपण काय केलं पाहिजे. मग त्यावेळी आपण एक सेकंद फक्त डोळे बंद करून शांतपणे आधी स्वतःला प्रश्न करायचा की तुला काय हवंय या सिच्युएशन मधनं, आणि मग आपण हे मॅग्निफिशंट आउटकम लावू शकतो. की जसं की ती सिच्युएशनची कुठली पण असेल, त्या सिच्युएशन मधून मला डोळे बंद केल्यावर मी स्वतःला प्रश्न केला की मला काय हवंय, तर मला आन्सर जे काही मिळालं असेल, मग त्या तुम्हाला आन्सर मिळालं की बस मग ते फायनल आन्सर आहे तुमचं, तुमच्या मनातून आन्सर मिळाल्यावर मग त्याच्यावर तुम्ही हे मॅग्निफिशंट आउटकम लावू शकतात. की आता मला काय पाहिजे, की मला हे पाहिजे की वाव, सावीनं तर छान पटकन आवरून ती वेळेत व्हॅन येण्याच्या आधी तयार झालेली आहे. मग मी मॅग्निफिशंट आउटकम हेच लावणार की मला फायनल अचीवमेंट काय हवी आहे, की ती छान प्रकारे रेडी होऊन व्हॅन येण्याच्या आधी खाली जाऊन बसली आहे मंदिराजवळ. सो मग बस मला कळलंय की मला काय हवंय, मग मी डोळे बंद करून मॅग्निफिशंट आउटकम देणार की हे असं सगळं घडलेलं आहे आणि त्यासाठी खरंच देवा मी तुझे खूप खूप आभारी आहे. सो आपण यापुढे आता जेव्हा कधी चुकून जरी तुमच्या तोंडातून, म्हणजे इन्क्लुडिंग मी, माझ्याकडून जरी जेव्हा केव्हा होप हा शब्द निघेल, तेव्हा तेव्हा आपण हे स्वतःला तो अवेअरनेस ठेवायचा आहे की असं न करता ती परिस्थिती किंवा ती सिच्युएशन किंवा ती गोष्ट अतिशय चांगल्या प्रकारे घडली आहे किंवा मला मिळाली आहे, ह्याच्यासाठी मी मॅग्निफिशंट आउटकम लावणार आहे. भव्य दिव्य परिणाम मी त्या गोष्टीला देणार आहे की जेणेकरून ती गोष्ट माझी कम्प्लीटच झालेली आहे. तर यात आणखी कोणाला काही शंका आहे का, कसं करायचं किंवा काय करायचं? सेंटेन्स फॉर्मेशन हेच आहे की डॅश डॅश या गोष्टीबद्दल, या गोष्टीबाबत चांगला भव्य दिव्य परिणाम घडून आल्याबद्दल देवा मी तुझी खूप खूप आभारी आहे, असं तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. आणि मग लिहून झालं की मग आपण ते व्हिज्युअलाइज करायचं. आणि तर या एका आपलं दिवसाला फक्त असाइनमेंट तसंच आहे. तीनच गोष्टी तुम्हाला लिहायच्या. सॉरी प्रतिभा मॅम, काय म्हटलं तुम्ही? हे जे भव्य दिव्य परिणामासाठीच्या इच्छा असतात त्या एका दिवसाला फक्त तीनच लिहायच्या असतात त्यापैकी बरोबर. जास्त. सो तुमचे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट कामं कुठली आहेत, जी आपण टू डू लिस्टचं आपलं चॅप्टर झालंय. सो आपण आपल्या
आजच्या दिवसातली सगळ्यात महत्वाची 3 कामं कुठली आहेत त्याच्यासाठी आपण हे मॅग्निफिशंट आउटकम लावू शकतो. सो सगळ्यांना माहितीच असणार आहे की आज त्यांचे कुठले कुठले कामं आहेत, मग त्यातले तुम्ही कुठले तरी मोस्ट इम्पॉर्टंट 3 कामं निवडू शकतात आणि त्याला हे आउटकम देऊ शकतात. तुम्ही निवडलेल्या त्या 3 गोष्टींची यादी करा आणि त्यातील प्रत्येक गोष्ट घडून गेल्यानंतर तुम्ही लिहित आहात अशी कल्पना करा. या गोष्टीबाबतचा चांगला हा तुम्ही निवडलेल्या त्या 3 गोष्टींची यादी करा आणि त्यातील प्रत्येक गोष्ट घडून गेल्यानंतर तुम्ही लिहित आहात अशी कल्पना करा. म्हणजे तुम्हाला काय लिहायचंय? तुम्हाला हे नाही लिहायचंय की ती गोष्ट कशी घडणार आहे, ती गोष्ट ऑलरेडी घडली आहे आणि ती घडल्यानंतर तुम्हाला कसं फील झालंय हे तुम्हाला लिहायचंय. ठीक आहे. म्हणजे आता सावीने खूप छान आवरलंय, मग मला कसं फील होईल? मी तिला म्हणेल, वाव सावी, थँक्यू सो मच, टुडे इज द बेस्ट डे ऑफ माय लाईफ. तू तर मला सरप्राईजच दिलंय इतकं छान आवरून. जसं की आता त्या दिवशी पोलीस डिपार्टमेंटला मला जायचं होतं सेमिनारला, मी गणेश जयंती होती, मला पूजा पण करायची होती, पण मी आईला दवाखान्यात घेऊन गेली होती सकाळी. मग घरी आल्यावर माझ्या डोक्यात रस्त्याने येताना तेच होतं की मला घरी जाऊन पूजा पण करायची, मला आवरायचं पण आहे आणि मला जायचं पण आहे. पण मी स्वतःला हे समजावत होते की नाही, मी हे करू शकणार आहे आणि सगळं करून माझं सगळं छान होणार आहे. आणि मी घरी आली तर मला खरंच सरप्राईज मिळालं. माझ्या मुलीने देवपूजा ऑलरेडी केलेली होती, मला म्हटली फक्त आरती कर. सो म्हणजे तो क्षण जो मी अनुभवला, तर तो तुम्ही पण, म्हणजे आपण सगळ्यांनी जे कुठले आपले महत्वाचे 3 कामं असतील तर ते तसे घडून आल्यानंतर जो आनंद आपल्याला फील होणार आहे ते आपल्याला लिहायचं. सगळ्यांना लक्षात आलंय ना? मान हलवून चॅटमध्ये कसं तरी सांगा. स्नेहा मॅमला कळणार कसं? तुम्ही सगळे खाली मान घालून लिहित बसलेत. तिला कळायला पाहिजे ना तुम्हाला लक्षात आलंय नाही आलंय. आलंय लक्षामध्ये. जर कोणाला काही शंका असेल तर प्राजक्ता मॅम पण आहेच, म्हणजे तुम्ही विचारा की नक्की तुम्हाला काय लिहायचंय हे तुम्हाला कळलंय ना सगळ्यांना. कारण आता आपण सगळे मॅजिक मॅजिक बुक प्रॅक्टिशनर आहोत, गेले 1-1.5 वर्ष झाले. सो म्हणजे प्रत्येकाची आता एकदा तरी मॅजिक बुक झाली आहे. सो आपण लिहितो त्याच्यावर पण आपल्याला आता लिमिटेशन्स आहेत, म्हणजे आपण काय लिहितोय ह्याच्यावर आपला अवेअरनेस आता असायला लागणार आहे. कारण याआधी माहिती नव्हतं म्हणून ठीक आहे की काही पण लिहायचो आणि मग मिक्स गोष्टी घडायच्या, चांगल्या पण आणि निगेटिव्ह पण. पण आता आपण चांगलंच लिहायचं आहे. जो नक्की काय लिहायचंय हे कळलंय ना सगळ्यांना. येस, आता हे सेशन संपल्याबरोबर तुम्ही कोणतीही 3 कामं जे आज दिवसभरात करणार असाल ती 3 कामं लिहा आधी, त्याची यादी बनवा आणि कोणीतरी शेअर करा की काय लिहिलं आहे. अरुणा मॅम तुम्ही सांगा. बरं ठीक आहे, अरुणा मॅमचा आवाज बसलाय. कोण सांगेल? मी मी सांगू मॅडम. हो सांगा सुचिता मॅम. आज माझ्या कस्टमरकडून मिळणाऱ्या पेमेंटच्या भव्य दिव्य परिणामाबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मी शॉर्टमध्ये एक सेंटेन्स मी जे सांगितलं होतं ते फॉर्मॅटमध्ये सांगितलं सुचिता मॅम. पण हा. आता ते पेमेंट सक्सेसफुली तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्हाला जो आनंद होणार आहे, मग तुम्ही पटकन आता आपल्या शेजारी कोणी आपले ऑफिस कलिग वगैरे असते, मग तिला आपण असं हो सांगतो की अरे त्या व्यक्तीने येऊन मस्त सहजपणे अगदी पेमेंट कम्प्लीट केलं, मला तर खूप छान वाटतंय. मग असं हो तुम्ही तुमच्या फिलिंग्स एक्सप्रेस करू शकतात. म्हणजे आता हो ठीक आहे तुम्ही खूप, मला तर खरं छान वाटलं की ऍटलिस्ट तुम्ही ते इनिशिएटिव्ह घेतलं सांगण्याचं. सो ते खरंच अप्रिशिएट करण्यासारखं आहे. बाकी सगळे तर लिहिण्यात मग्न आहे. पण थँक्यू सो मच की तुम्ही ऍटलिस्ट सांगितलं. सो अजून तुम्ही हे डीप मध्ये असं लिहू शकतात. जसं की आता मी त्या दिवशी खरंच खूप खुश झाली घरी आल्यावर, सावीने पूजा केली होती. मग मी त्या दिवशी खरंच तसं लिहिलं की वाव, थँक्यू सो मच सावी, मला खरोखरच खूप छान वाटतंय की तू असं वागलीस वगैरे वगैरे. सो असं आपण लिहू शकतो. हो. आता व्यवस्थित लिहिते मी, जस्ट तुम्ही हा. तुम्हाला सांगेल की सेंटेन्स मी अशा पद्धतीने हे करतो. येस येस, थँक्यू. कालचा दिवस खूप छान गेला मॅडम. खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून मला. येस. कारण तुमचे सुचिता बॉस आम्हालाही मॅमची खूप छान वाटलं पुरणपोळी फेमस झाली, आम्हाला प्राजक्ता मॅम. काय?
सुचेता पोळी मॅमची पुरणपोळी फेमस झाली म्हटलं काल. खूपच छान थँक्यू. केली होती त्यांनी. तुम्हीच मिस. राधेच्या मॅडमला खूप मिस केलं होतं मी. हं. प्राजक्ता मी नाही मिस केलं प्राजक्ता झालं. मॅडमला. प्राजक्ता मॅडम सोबतच होतो मी. काहीतरी नेटवर्क इश्यूमुळे बहुतेक त्या लेफ्ट झालं. ठीक आहे. ठीक सो आहे. आजची तर एक्सरसाइज कळली आहे ना मग सगळ्यांना. आज आपण दोन्ही करायचंय. चॅप्टर नंबर 20 हृदयस्थ जादू. आपल्या हृदयाभोवती मन एक आता आपल्याकडे खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे की आपल्या भव्य दिव्य परिणामांचं सुद्धा झालंय आता आज करून. सो मग आपण काय करणार आहे, आज दिवसभरातील 3 महत्वाची कामं निवडून आपण त्याला मॅग्निफिशंट आउटकम देणार आहे. तो आपण लिहिणार आहे की आपल्याला ते कम्प्लीट झाल्या आधी तर आपण व्हिज्युअलाइज करू शकतो हृदयस्थ जादू या चॅप्टरच्या मदतीने मन एकाग्र करून. आणि त्याच्यानंतर ती गोष्ट घडल्यावर मला काय फील झालंय आता. आता तुम्ही जेव्हा हृदयस्थ जादूचं करणार आहे तुम्हाला कळणार आहे की तुमच्या हृदयात तुम्हाला कसा आनंद झालाय आणि कसं फील झालंय. तोच आनंद फक्त मग तुम्हाला लिहायचा आहे. जे की मॅग्निफिशंट आउटकम की वाव माझं तर हे काम अगदी छानपणे पूर्ण झाले. आज मी वेळेत लॉग आउट केलंय. आज मला सावीसोबत भरपूर वेळ स्पेंड करता आलाय. वाव किती छान, खूपच मस्त. सो असं आपण लिहू शकतो. म्हणजे दोन्ही चॅप्टरच्या मदतीने आज आपल्याला खूप छान ऑपॉर्च्युनिटी मिळाली आजचा दिवस अतिशय उत्तम प्रकारे घालवण्याची. तो आता 6:04 झाले. तर आपण बाकीचं तुमचं जे काय राहिलं असेल ते तुम्ही आपला कॉल झाल्यानंतर. पैशाचं करून घेऊया ना मग आपला. हा, पैशांचं करू आणि मग वाव मुवमेंट करूयात आपण. हो चालेल. सगळ्यांनी आणा पैसे आणि मग आपण सुरू करूयात. प्रतिभा मॅम, ओव्हर टू यू. स्टार्ट करूयात. आणलेत सगळ्यांनी पैसे? हो. हो आणले. दोन्ही हातात पकडायचे. थँक्यू सो मच युनिवर्स, माझ्याकडे भरभरून पैसे देण्यासाठी. थँक्यू सो मच प्रभू, सतत माझ्याकडे बरकत असण्यासाठी. वाव, थँक्यू सो मच प्रभू, मला पाहिजे ते सगळं मला मिळतंय त्या पैशाने. एवढा भरपूर पैसा माझ्याकडे असण्यासाठी थँक्यू सो मच. माझ्या जन्मापासून आतापर्यंत मला भरभरून पैसा मिळतोय त्यासाठी खूप खूप धन्यवाद प्रभू. थँक्यू सो मच. आता एक एक नोट बघायची आहे आणि लक्ष्मी मातेला थँक्यू म्हणायचे. थँक्यू सो मच मनी. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी माता. थँक्यू सो मच लक्ष्मी माता. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. I love you money. I love you Lakshmi Ma. I really love you Lakshmi Ma. I really love you Lakshmi Ma. वाव, तू माझ्याकडे लहचुंबकासारखी येत असते. वाव, आणि तू मला सतत चिपकून राहत असते. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. मी तुझा नेहमी आनंदाने स्वीकार करते आणि देतानाही आनंदाने उत्साहाने देत असते. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. आणि त्या आनंदामुळे तू माझ्याकडे परत डबल ट्रिपल फोरपट होऊन येत असते. वाव, आणि माझा तो आनंद गगनात मावेनासा असतो. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा, माझ्याकडे भरभरून येण्यासाठी. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. सगळ्या दिशांनी तू माझ्याकडे सतत येत असते. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू 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 सो मच लक्ष्मी मा. थँक्यू. मी मला हवे ते सगळे सुंदर सुंदर कपडे इझिली घेऊ शकते. वाव, ते घालून मी किती सुंदर दिसते. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी मा. मला हवे ते फूड मी घेऊ शकते. वाव, किती छान. आणि
माझ्या शरीर आत्म्याला पण तृप्त करू शकते ते फूड खाऊन. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. मला मिळालेल्या सगळ्या कॉस्मेटिक्ससाठी मी त्या कॉस्मेटिक्सने सुंदर मेकअप करून अजून माझी सुंदरता वाढवू शकते. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. मला हवे ते तसे सुंदर सुंदर फुटवेअर देण्यासाठी, त्यामुळे मी माझ्या पायांचे संरक्षण करू शकते. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी मा. 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 वाव, माझ्याकडे भरभरून सुंदर सुंदर व्हेइकल्स देण्यासाठी. वाव, त्यामुळे मी इकडून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर, एका गावाहून दुसऱ्या गावाला आरामात आणि आनंदाने उत्साहाने प्रवास करू शकते. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी मा. 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 वाव, माझ्याकडे असलेल्या माझ्या बँक अकाउंट मधील पैशांसाठी खूप खूप धन्यवाद. माझ्याकडील सगळ्या पर्समध्ये असणाऱ्या पैशांसाठी थँक्यू. माझ्या लॉकरमध्ये असणाऱ्या पैशांसाठी खूप खूप धन्यवाद. तू माझ्याकडे सगळे वेगवेगळ्या रूपात येत असते, त्या प्रत्येक रूपातील लक्ष्मी मातेसाठी धन्यवाद. कधी सोन्याच्या रूपात, कधी चांदीच्या रूपात, कधी प्रॉपर्टीच्या रूपात, कधी SIPच्या रूपात, कधी म्युच्युअल फंडच्या रूपात, कधी वेगवेगळ्या रूपात तू येत असते. वाव, आणि त्या सगळे रूप तुझे मला खूप खूप आवडतात. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी मा. सतत माझ्याकडे वेगवेगळ्या रूपात येण्यासाठी थँक्यू. थँक्यू सो मच लक्ष्मी मा. आणि आतापर्यंत माझे जे काही सोर्स आहेत, सोर्स ऑफ मनी आहेत, माझे मम्मी, पापा, पप्पा, काका, काकू, भाऊ, बहीण, माझे हसबंड, सगळ्या माझ्या सोर्स मनीसाठी खूप खूप धन्यवाद. आणि माझे ते सुंदर उत्कृष्ट योगा साधक जे रेग्युलर मला फी पे करतात. वाव, थँक्यू. थँक्यू सो मच ऑल source of money. Thank you so much. Thank you so much. Love you money. Really love you money. Love you money. I love you money. Thank you so much. थँक्यू सो मच परमात्मा, मला भरभरून पैसे देण्यासाठी. वाव, थँक्यू. सतत तू माझ्यावर तू बरसत असते, पावसासारखा बरसत असते. वाव, थँक्यू. माझ्या आयुष्यात मला मिळालेल्या ह्या संपूर्ण पैशांसाठी खूप खूप धन्यवाद. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या ह्या संपूर्ण पैशांसाठी खूप खूप धन्यवाद. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला मिळालेल्या ह्या पैशांसाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू लक्ष्मी मा. माझ्या या सुंदर सुंदर पार्टिसिपंट्सला भरभरून लक्ष्मी माता देण्यासाठी, भरभरून त्यांचे स्वप्न, आनंद त्यांना भरभरून मिळण्यासाठी. वाव, थँक्यू सो मच लक्ष्मी. थँक्यू. थँक्यू सो मच प्रतिभा मॅम, खूपच छान घेतलं. थँक्यू. चला आता सगळ्यांनी वाव मुवमेंट शेअर करा. आय नो सगळ्यांची एक वाव मुवमेंट अगदी कॉमन आहे कालच्या फंक्शनची. पण तरी आणखी कुठली अशी आहे का? असा कुठला एक पॉइंट आहे का मॅमच्या काल दिवसभराच्या एक्सप्लेनेशन मध्ये, किंवा जे काही मॅमने आपल्याला गाईड केलंय त्यामधला कुठला असा एखादा सेंटेन्स आहे का की जे सगळ्या एखाद्याच्या माइंड मध्ये एकदम फिक्स झालंय, की म्हणजे ती त्याला सुद्धा आपण वाव मोमेंट म्हणू शकतो, की ते आता आजीवन मला लक्षात राहणार आहे. फॉर एक्झाम्पल जसं की मी आणि मॅमला सांगितलं की त्यांचं एका सेशन मधलं एक ते सेंटेन्स होतं की इन्स्टेड ऑफ डुईंग इंस्टाग्राम स्क्रोलिंग, तुम्ही कुठलं तरी एक पॉझिटिव्ह रेकॉर्डिंग बघा किंवा पॉझिटिव्ह व्हिडिओ ऐका, की जेणेकरून तुमच्या सक्सेस पाथ मधले जे स्पीड ब्रेकर आहे ते कमी होतील. सो हे म्हणजे मी हे खरं तर खूप आधी बघितलंय, अगदी 1 वर्ष वगैरे झालं असेल कदाचित त्या गोष्टीला, पण अजून सुद्धा मला लक्षात आहे, कारण ते इतकं फिक्स झालंय माझ्या डोक्यात. आणि हे अगदी खरंच आहे की आपण नको तिकडे वेळ घालवत असतो आणि आपल्याला असं वाटतं की अरे आता माझं हे राहिलंय ते राहिलंय. मग खरंच आहे आपण चांगल्या गोष्टींमध्ये वेळ घालवू शकतो हा. सो असं कुठलं आहे, अशी आणखी म्हणजे वाव मुवमेंट आहे का तुमची, की जे म्हणजे ही एक वाव मुवमेंट तर आहेच आहे की काल आपलं फंक्शन अतिशय छान झालंय आणि खूपच वेगळ्या वातावरणात आपण जाऊन आलोय. पण आणखी कोणाची आहे अशी दुसरी वाव मुवमेंट तर त्यांनी शेअर करा. मी आणि मॅम सोबत बोललेले की तुमचे पेशन्स लेवल एवढी हाय आहे, तर ते आम्ही पण कसं काय करू शकतो. तर त्यांनी मला आन्सर दिले की सतत तुम्ही ग्रॅटिट्यूड मध्ये राहा,
सतत जास्तीत जास्त ग्रॅटिट्यूड लिहा. त्या व्यतिरिक्त मी काहीही करत नाही. तर तुम्हीही एक दिवस ती प्रॅक्टिस कंटिन्यू जर जास्तीत जास्त लिहायचा प्रयत्न केला तर ते तुम्ही सगळं मेंटेन करू शकतात. तुमचं आणि मी सेमच आहे, असं वेगळं काहीच करत नाही मी ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस शिवाय. तर ते मी कंटिन्यू माझ्या लक्षात राहील. ती एक वाव मुमेंट. आणि दुसरी एक वाव मुमेंट, अचानक माझ्या मागे एक बसलेली लेडी माझ्याकडे आली आणि हे हे बुक ये बुक ले लो आप, और वो मॅजिक बुक त्या लेडीने मला दिला आणि मॅम से आप ऑटोग्राफ ले लो. आणि मला वाटलं की ठीक आहे, मला फक्त साईन घ्यायची आहे आणि त्या बाई लेडीला द्यायचे. पण तिने नंतर मला सांगितलं, नहीं मुझे हिंदी में चाहिए था, वो गलती से मराठी में आ गया है, आप मराठी पढ़ सकते लिख सकते हो, तो ये बुक आपके लिए ही है, आप ऑटोग्राफ लेकर आप ही रख लो. ती एक वाव, माझ्यासाठी वाव मोमेंट होती. खूपच छान. आता बघा, इतक्या वाव. सगळ्या फंक्शन मध्ये खरंच ही गोष्ट आमच्या कोणाच्या नव्हती लक्षात आली, पण तुम्ही शेअर केलं त्यामुळे खूपच छान वाटलं. वाव, खरंच खूपच मस्त. इवन मी घरी तिथेही भरभरून गिफ्ट्स मिळाले, भरभरून आनंद मिळाला. इवन घरी आल्यानंतर माझी एक फ्रेंड काल नेदरलँडहून आली, तर तिनेही संध्याकाळी परत आल्यानंतर आमच्या सगळ्यांसाठी भरभरून गिफ्ट्स आणले, चॉकलेट्स आणलेत, जॅकेट्स वगैरे सगळ्यांना गिफ्ट्स दिलेत. म्हणजे कालचा दिवस कंटिन्यू गिफ्ट्स मिळत होते. वाव, अमेझिंग. खूपच मस्त. थँक्यू प्रतिभा मॅडम. तुमची पूर्ण फॅमिली फार डेडिकेटेडली काल व्हॉलेंटिअर करत होते आणि तो जो उत्साह होता ऍक्च्युली सगळीकडे सगळे लोक एन्जॉय करत होते, पण तुम्ही दीपक सर, वाव डेडिकेटेडली मुमेंट सांगा आधी. सपोर्ट करत होतात. प्रतिभा वाव मॅमला मोमेंट नंतर मला कॉंग्रॅच्युलेट. मॅडमनी ब्लेसिंग दिलं खूप, आणि मॅडमनी मला नोट दिली आणि त्यांनी स्वतःहून केलेली ती म्हणजे ऊर्जा त्याच्यामध्ये आहे. सो आय एम सो हॅपी फॉर दिस. इट इज माय वाव मोमेंट. वाव. त्यांनी मला, मी जी एक्सपेक्टेड सॅलरी त्यांना सांगितली मंथली, त्यांनी मला सांगितली की तुम्हाला कमी पडेल, त्याच्यापेक्षाही तुम्हाला जास्ती मिळणार आहे. तुम्ही फक्त वाव. ग्रॅटिट्यूड सांगा. हम्म, थँक्यू सो अमेझिंग. मच, सो मच. खूपच छान. अमेझिंग. आणि मेन म्हणजे सगळ्यात मोठी वाव मुवमेंट होती की मला पूर्ण पण तुम्हाला हॉलमध्ये मला, कळलं का सर, मॅमने काय एक्सप्लेनेशन दिलं तुमच्या क्वेश्चनवर? म्हणजे हो तुम्हाला हो कसं लिहायचं हे कळलंय ना तुम्हाला? हो कळालेलं आहे. म्हणजे आपण जे आता प्रॅक्टिस केलेली की आपली ती झालेली आहे ती गोष्ट ऑलरेडी, तेच लिहून आपल्याला प्रॅक्टिस करायची. आणि त्यांनी जे 4 असं स्टेप्स नाही, सांगितलेलं. मॅमने तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगितली. मॅमने जेव्हा तुमच्या क्वेश्चनचं आन्सर केलं होतं तेव्हा, की तुम्हाला महिन्याला 2 लाख रुपये इन्कम हवंय, तर एकतर तुमच्याकडे त्याचा हिशोब असला पाहिजे की का तेवढं इन्कम हो हवंय. आणि दुसरं आन्सर हे म्हणजे दुसरं आणखी हे सांगितलं होतं की तुम्ही कोणी नाहीये देवाला असं सांगणारे की ते तुम्हाला सॅलरीच्या स्वरूपात यायला पाहिजे. सो तुम्ही हो लिहिताना असं नाही लिहायचंय कुठलाही की दोन सोर्स लाख नाही. रुपये सॅलरी. सो हे मी खरं तर का शेअर करते की सगळ्यांसाठीच हे आपल्याला उपयोगाचं आहे, की आपण लिहिताना असं नाही लिहायचंय की ते सॅलरी स्वरूपातून मला 2 लाख रुपये इन्कम येणार आहे. कारण मॅम काय बोलल्या की ते कसं येणार आहे हे ठरवणारे तुम्ही कोणी नाहीये. सो तुम्हाला फक्त किती इन्कम कुठलेही पाहिजे सोर्स. हे तुम्ही सांगू शकतात आणि त्याचा हिशोब देऊ शकतात की का तुम्हाला तेवढं इन्कम हवंय. पण ते कुठल्या स्वरूपात तुम्हाला हवंय, सॅलरी स्वरूपात किंवा मग कुठल्या आणखी शेअर्सच्या स्वरूपात किंवा आणखी कुठल्या सो हे आपण नाही ठरवू शकत. सो आलंय ना तुम्हाला लक्षात, असं तुम्हाला हो आता लिहिलं. लक्षात आलं. थँक्यू फॉर हायलाइटिंग दॅट. हम्म, तो एक पॉईंट मॅडमने तो सांगितला होता सगळ्यात की तुम्हाला. महत्वाचा असतो आणि तोच पॉइंट सगळ्यात महत्वाचा आहे. तो आता ते म्हणजे आता ठीक आहे, खूप छान झालं खरं तर हे तुम्ही बोललात म्हणून आपण सगळे त्याच्यावर डिस्कशन करू शकलो. पण तुम्ही आता ते नोट डाऊन करून ठेवा, कारण की तुम्ही जसं केलं लिहाल ना. तसं घडेल. त्यामुळे लिहिण्यावर पण आता आपल्याला कळलं पाहिजे की आपण कसं लिहितोय, कारण एक एक शब्द आपल्याला आता महत्वाचा आहे. The sources could be anything, but it will come in with like whatever you expected, more than whatever you have expected. असं त्यांनी सांगितलं म्हणजे. मला एक वाव मोमेंट शेअर करायची आहे की काल मी खरं तर खूप मिस करत होते हे जे रिट्रीट होतं पुण्याचं आपलं. आणि अनएक्सपेक्टेडली दीपक सरांनी मला व्हॉट्सअपवरती मॅमचे वेलकमचे फोटोज वगैरे सगळं पाठवलं.
सो म्हणजे मी म्हटलेलं एक दोघा जणांना फोटोज पाठवा, बट सगळ्यात पहिलं मला दीपक सरांनी पाठवलं आणि लिटरली ते माझ्यासाठी एवढं जबरदस्त सरप्राईज होतं की ते जे राजन सर बोलत होते की अश्विन मॅमला आपण थँक्यू म्हणून वेलकम करूया असं, तर लिटरली तो व्हिडिओ बघताना माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं. सो इट इज वाव. लाईक की मी ती एनर्जी होती मॅमची ती मी इथे बसून फील करू शकले. सो थँक्यू सो मच दीपक सर, आणि थँक्यू आणि सगळ्या ऑर्गनायझर्सला सगळ्या यांना थँक्यू सो मच एवढं छान सगळं अरेंजमेंट सगळं करण्यासाठी. येस, थँक्यू युअर सो ऑलवेज मच वेलकम. बस. प्रतिभा मॅमच्या मुलींनी पण खूप मोठा सपोर्ट केलाय खरंच कालच्या फंक्शन मध्ये आपल्याला. त्यांनी खूपच छान सगळं केलं होतं. पेपर्स डिझाईन करणं किंवा रजिस्ट्रेशन डेस्कचं ते टॅग बनवणं, हे सगळं त्यांनी, व्हॉलेंटियर्सचे टॅग बनवणं, हे सगळी त्यांनी मेहनत घेतली होती. सो खरोखरच ते ॲप्रिशिएट करण्यासारखं आहे. थँक्यू सो मच प्रतिभा मॅम. थँक्यू सो एकंदर मच. कालच्या सगळ्याच मुवमेंट खूप कॅप्चर करण्यासारख्या होत्या. किती चांगल्या पद्धतीने मॅडमने ग्रॅटिट्यूड केलं. मला अजूनही इतकं ते अजून मी फील करतो ती मुवमेंट, आणि अजूनही वाटतं मी तिथंच आहे. कारण ते जेव्हा आपण जेवायला सुद्धा गेलो होतो तर मॅडम